हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी एस चव्हाण आणि आमचे मित्र दिलीप गिल्डा. आम्ही याच्यासाठी तुमच्यासमोर आलो की या जगामध्ये अनेक गोष्टी समाजाच्या फायद्याच्याही चालू असतात, काही समाजाच्या विरुद्ध घातक सुरू असतात. समाजामध्ये व्यसनाधीनता फार वाढलेली आहे. दही, दूध, तूप विकायला लोक घरी येतात, ते कोणी घेत नाही जास्त. परंतु ज्या नशेच्या गोष्टी आहे, दारू आणि इतर, त्या घ्यायला प्यायला लोक गल्ली बोळामध्ये जातात, आपलं जीवन उद्ध्वस्त करतात. मित्रांनो, हेल्थ इज वेल्थ असं म्हटलेलं आहे. ज्याचं शरीर स्वस्थ आहे तीच खरी संपत्ती आहे मित्रांनो. म्हणून आपलं शरीर स्वस्थ ठेवायला पाहिजे. व्यसन करणं चांगलं नाही आहे आपल्या शरीराच्या दृष्टीनं. माझे मित्र माननीय दिलीप गिल्डाजी, आत्तापर्यंत त्यांनी हजारो लोकांची दारू सोडलेली आहे. दारू सोडल्यानंतर ज्या लोकांनी ती सोडली, त्यांच्या जीवनामध्ये नवीन चैतन्य आलं, समृद्धी आली, ते सुखी झाले. हा प्रवास करताना त्यांना काय त्रास झाला, त्यांनी कोणत्या प्रकारे लोकांना निरोगी राहण्याचा सल्ला दिला. आजही 70पेक्षा जास्त त्यांचं वय आहे, 75-76. तरीसुद्धा ते कुठेही जातात आणि समाज प्रबोधन करतात, त्या समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, असे लोक फार कमी आहे आपल्या देशामध्ये. आणि ही व्यसनमुक्तीची चळवळ त्यांनी कशी सुरू केली हे त्यांच्याचकडून आपण ऐकूया. आपल्याला त्यांचे अनुभव सांगत आहे माननीय दिलीप गिल्डाजी. आता तेच बोलतील आपल्याशी. बोला सर. नमस्कार मित्रांनो. सन 2021मध्ये परमपूज्य व्यसनमुक्ती सम्राट खोळे महाराजांची माझी भेट झाली. तोपर्यंत मी एकदम नास्तिक व्यक्ती होतो आणि त्यांचं होतं कारंजाले भागवत. त्या भागवताच्या आयोजकांनी स्वागत समितीमध्ये माझं नाव टाकलं आणि ते म्हणे तुम्हाला तिथं महाराजांचं स्वागत करण्यासाठी यायचं आहे. मी त्या आयोजकांना म्हटलं की मी नास्तिक माणूस आहे, कोणा देवळात जात नाही आणि कोणा महाराजाजवळ जात नाही. तर त्यामुळे तुमचं नाव पॉम्पलेटवर टाकलेलं आहे आणि बॅनरवर टाकलेलं आहे, तुम्हाला यायचं आहे. मी गेलो आणि माझं नाव डिक्लेअर झालं का आता दिलीप गिल्डा खोळे महाराजाचा माल्यार्पण करतील. आणि जशी मी माळा त्यांच्या गळ्यात टाकली, त्यांनी एका सेकंदात ती माळा काढून माझ्या गळ्यात टाकली. मला एकदम आश्चर्य वाटलं. मी म्हटलं इतके महाराज मी बघितले, पण असा निस्वार्थी माणूस का जो माळेचा सुद्धा स्वीकार करू शकत नाही, असा माणूस आपली दिलेली माळा आपल्याच गळ्यात वापस टाकते. मग मी प्रभावित झालो आणि महाराजांनी मला म्हटलं गिल्डाजी 5 मिनटं बसा म्हणे इथं. आणि त्यांच्या भागवतामध्ये जे 5 मिनटं बसलो, 7 दिवस घरी नाही गेलो मी. आणि त्या 7 दिवसामध्ये ग्रामसफाईमध्ये त्यांच्यासोबत होतो आणि ते व्यसनमुक्तीचं कार्य करतात. त्यांच्या कार्यानं मी फार प्रभावित झालो. त्यांचं एकच ब्रीद वाक्य होतं सर, की खुद के लिए जो जीता वो जीता नहीं, अच्छा, और सेवा में मरता वो मरता नहीं. मी म्हटलं आपल्याला अमर व्हायचं आहे, सेवा करायची आहे. मी म्हटलं महाराज तुम्ही मला आशीर्वाद द्या, मला सुद्धा दारूमुक्तीचं कार्य करायचं आहे. तर ते म्हणे आशीर्वादानं काही कार्य होत नाही म्हणे, हे स्वतःच्या मनामध्ये समाजाविषयी तळमळ पाहिजे म्हणे. तर ज्या लोकांना समाज दूर लोटते अशा लोकांना हृदयाशी धरायचं म्हणे आणि त्यांना याच्यातून मुक्त करायचं. आणि ती कला त्यांच्याकडून शिकलो मी. आणि पाहता पाहता आजपर्यंत 15,600 लोक या दारूच्या व्यसनातून मुक्त झाले. अरे बाप. आणि ज्यांनी दारू सोडली सर, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला, खूप प्रगती झाली त्यांची. जे बेघर होते त्यांचं फ्लॅट झाला, ज्यांच्याजवळ सायकल नव्हती त्यांच्याजवळ मोटरसायकल आणि कार झाली, ज्यांच्या बायाच्या हातामध्ये फुटक्या बांगड्या होत्या काचेच्या, त्याच्या ठिकाणी पिवळ्या पिवळ्या बांगड्या आल्या सर, सोन्याच्या. अरे वा.
आणि ज्या बाया रडत होत्या अगोदर हां. त्या आता खिलखिल हसतात तिथं आल्यानंतर. अरे वा. आणि त्यांच्याच प्रचारामुळे अनेक लोक माझ्याकडे येतात आणि दारूमुक्त होतात. अच्छा अच्छा अच्छा. आता आपल्या जे ऐकून राहिले त्यांच्यापैकी जर कोणी नातेवाईक शेजारी पिणारा असेल हां. तर माझ्यापर्यंत त्यांना घेऊन या. माझा नंबर तुम्ही लिहून घ्या. हो सांग. 98 50 10 84 36 98 50 10 8436. हां, ठीक आहे. आणि मला कधीही फोन करा आणि माझ्यापर्यंत घेऊन या. एका माणसाला जर आपण मुक्त केलं तर एक मोठं पांडुरंगाचं देऊळ बांधायचं पुण्य आपल्याला मिळते. एक मोठी धर्मशाळा बांधायचं पुण्य आपल्याला मिळते. आणि शाळाही होते. एक शाळा बांधल्याचं पुण्य मिळते. हो, हो. एक दवाखाना बांधल्याचं पुण्य मिळते. आणि हे पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यायचं असेल तर या कार्यामध्ये मला साथ द्या. अनेक लोकांना याच्यामधून तुमच्या माध्यमातून आपण बाहेर काढू शकतो. तर मित्रांनो, चला आता समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करूया. ज्यांना ज्यांना हा कार्यक्रम आवडला असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि या व्हिडिओला लाईक करावे, शेअर करावे. जान है तो जहान है मित्रांनो. म्हणून आपण समाजाला सुदृढ करूया, मजबूत करूया, पुढे जाऊया. आज बस एवढंच. धन्यवाद.